नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय जो आहे थोडासा वेगळा आहे, आपल्या जिव्हाळ्याचा देखील आहे. हा विषय किंवा ह्या विषयाचा त्रास आपल्या आयुष्यात जरी आलेला नसला तरी आपल्या जवळचे जे काही कोणी नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे किंवा संपर्कातल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त ठरू शकतो. म्हणून हा एक वेगळा विषय आज आपण घेतलेला आहे. हा विषय आहे म्हणजेच जन्माचा दाखला. जन्माचा दाखला या विषयावरून बऱ्याच बातम्या किंवा घडामोडी आपण ऐकल्या असतील किंवा वाचल्या देखील असतील. जन्माच्या दाखल्यासंदर्भात घोटाळे होऊ शकतात हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेलं आहे. नांदेड जिल्हा किंवा मुंबई अशा ठिकाणी या संदर्भात मोठे घोटाळे समोर आलेले आहेत. त्यांचं आंतरराज्यीय कनेक्शन उघडकीस आलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यामधलं एक सावळेश्वर नावाचं एक छोटंसं गाव आहे, ज्या गावाचीच लोकसंख्या 1700 आहे. मात्र त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवरून तिथली जी वेबसाईट आहे शासनाची ती हॅक करून, त्याचा जो ID आहे, जो पासवर्ड आहे तो हॅक करून त्या ठिकाणाहून साधारणतः 15,000हून अधिक जन्माचे दाखले बोगसरित्या काढण्यात आले. त्यानंतरचं प्रकरण आहे मुंबई या ठिकाणी देखील साधारणतः 85,000 जन्माचे दाखले असे आहेत की जे एकतर बोगस आहेत किंवा संशयित आहेत. अर्धापूर, नांदेडपासून जवळ असलेलं अर्धापूर हे जे शहर आहे या ठिकाणच्या आरोग्य केंद्रामधून बोगस प्रमाणपत्र घेऊन तिथल्या नगरपंचायतीमधून बोगस जन्माचा दाखला काढल्याचं प्रकरण देखील समोर आलं. आणि जेव्हा पासपोर्ट काढण्याची वेळ आली त्या पडताळणीमध्ये हे बोगस असल्याचं सिद्ध झालं. म्हणजेच अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी बोगस जन्माचे दाखले काढले जातात किंवा काढले जात आहेत. याला आळा बसावा म्हणून शासनानं जन्माचे दाखले देण्याची प्रक्रिया ही आता थोडीशी क्लिष्ट आणि कमी वेळाची केलेली आहे. जर आपण वेळेमध्ये जन्माचा दाखला काढला नाही तर आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. आता हे त्रास कोणते, कसे होऊ शकतात, त्यावर आपण मात कशी करायची, जन्माचा दाखला आपण वेळेच्या आत कसा काढायचा, या संदर्भामध्ये आज मी आपल्याला जेवढी जमेल तेवढी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. आता माझ्या निदर्शनास आलेली काही प्रकरणं ज्यामुळे मी हा विषय मुद्दामहून हाताळलेला आहे. एका मित्राच्या मुलाचं नाव हे शाळेच्या निर्गमवर त्याच्या आजोळचं नाव नोंदवलं गेलं होतं. याचा अर्थ काय की त्या महिलेची जेव्हा डिलिव्हरी झाली नांदेडसारख्या रुग्णालयामध्ये खाजगी, तर त्या ठिकाणी तिच्यासोबत जे नातेवाईक होते ते माहेरचे होते. मग माहेरच्यांना नाव विचारल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचं म्हणजे जिचं डिलिव्हरी झाली तिचं नाव आणि बाकीचं नाव हे माहेरचं लावलं. त्यामुळं त्याला जे पत्र मिळालं दवाखान्याचं तर ते आजोळच्या नावानं मिळालं. पण याची मग ही गोष्ट कधी लक्षात आली किंवा त्याची गरज कधी भासली तर त्या मुलाचं आधार कार्ड आणि त्याच्या शाळेमधलं नाव आणि त्याची जन्मतारीख याच्यामध्ये मोठी तफावत होती. आणि म्हणून मग आधार कार्ड सुधारून घेण्यासाठी यांना जन्माच्या दाखल्याची गरज होती. तेव्हा मग यांनी जन्माचा दाखला काढायची प्रक्रिया सुरू केली. त्या मुलाचं वय तेव्हा 16 वर्ष होतं, तो 10वीमध्ये होता. आता 16 वर्षापूर्वी जन्मलेलं बाळ आणि त्याचा जन्माचा दाखला हे काढण्यासाठीची काय काय प्रक्रिया त्यांना करावी लागली असेल, ते कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना केले असतील, आता ते त्यांना ठाऊक किंवा त्यांनी सांगितल्यामुळे मला ठाऊक. म्हणून हा एक फार मोठा प्रश्न जन्मदाखल्याचा येऊ शकतो. तर मग त्यांना ती प्रक्रिया करावी लागली. मग महापालिका क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्या शासकीय रुग्णालयामधून त्याची दुरुस्ती, शपथपत्र, मग बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या ज्या त्याला जवळपास 2 ते 3 महिने गेले, हेलपाटे गेले, आर्थिक नुकसान झालं, वेळ वाया गेला आणि मानसिक त्रासही झाला. तर आणखी एक दुसरं असं होतं प्रकरण की असंच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची होती, पण निर्गमला मात्र वडिलांच्या नावासमोर राव होतं आणि आधार कार्डवर वडिलांच्या राव नाव नाही. समजा उदाहरणार्थ हनुमंत असं नाव घेऊयात, पण मुलाच्या निर्गमला हनुमंतराव असं नाव होतं. मग हे राव काढण्यासाठी याला जन्माचा दाखला गरजेचा होता, पण याच्या जन्माचा दाखला याच्याकडे नसल्यामुळं आणि जिथं डिलिव्हरी झाली तिथेही नोंद नसल्यामुळं किंवा त्या रुग्णालयांनी नोंद नाही असंही लिहून देण्याचं नाकारल्यामुळं याला देखील फार मोठा त्रास सहन करावा लागला. म्हणून अशा काही अडचणी आपल्यासमोर आता येत आहेत. कारण 2012पर्यंत रुग्णालय
खाजगी असेल किंवा शासकीय असेल त्यांना ऑफलाईन पद्धतीनं ही माहिती संबंधित संस्थेला पाठवायची होती. ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांना त्या क्षेत्रामध्ये जी काही डिलिव्हरी झालेली आहे, प्रसूती झालेली आहे, तर त्यांना ती ऑफलाईन पद्धतीनं त्या संस्थेला पाठवावी लागत होती. पण 2012 नंतर मात्र कठोर नियम करून आता ती माहिती ऑनलाईन पद्धतीनं पाठवण्याची किंवा नोंदवण्याची व्यवस्था सरकारनं त्या ठिकाणी केली. म्हणून 2012च्या अगोदरच्या ज्या काही नोंदी होत्या त्या ऑफलाईन पद्धतीनं त्या कार्यालयामध्ये शोधाव्या लागतात आणि मग ते गठ्ठे सापडतात का, सापडत नाही, तिथले कर्मचारी सहकार्य करतात का, यावरून देखील आपला जन्मदाखला कधी मिळू शकतो किंवा जन्मदाखल्याचं भवितव्य त्याच्यावरून ठरतं. म्हणून 2012 नंतर ज्यांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केली असेल त्यांना मात्र जन्माचे दाखले सहजासहजी मिळू शकतात. पण आता जन्मदाखला कधी मिळत नाही किंवा आपण काय चूक करतो, तर आपण अनेकदा अशी चूक करतो किंवा नजर चुकीनं ज्या ठिकाणी डिलिव्हरी झाली ते रुग्णालय देखील चूक करू शकतात. म्हणून आपण आता किमान यापुढं तर आपण काळजी या संदर्भामधले घेतली पाहिजे. काय होतं की एकतर डिलिव्हरी महिलेची घरी होते किंवा रुग्णालयामध्ये होते. जर आपल्याकडे घरी डिलिव्हरी झाली असेल त्या महिलेची तर आपण काय करायचं, नगरपालिका, नगरपंचायत किंवा महापालिका ह्या ज्या काही संस्था आहेत, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्यांना 10 दिवसाच्या आत आपण आमच्या घरी बाळ जन्मलेलं आहे त्याचा प्रस्ताव संबंधित संस्थेला आपण देणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे 10 दिवसाच्या आत. मग रुग्णालयामध्ये जर आपलं बाळ जन्मलेलं असेल तर त्या बाळाची नाव नोंदणी 10 दिवसाच्या आत संबंधित संस्थेकडे करावी असा पाठपुरावा जाणीवपूर्वक आपण त्या संबंधित रुग्णालयामध्ये केला पाहिजे. आणि संबंधित रुग्णालयांनी ऑनलाईन पद्धतीनं 10 दिवसाच्या आत त्याची नाव नोंदणी, रजिस्ट्रेशन संबंधित पोर्टलवर करणं बंधनकारक आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. आपल्याच वाट्याला तो निष्काळजीपणा येऊ नये संबंधित रुग्णालयाचा, म्हणून बाळाच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी त्या रुग्णालयाकडे आपल्या बाळाच्या नावाचे नोंदणी, रजिस्ट्रेशन ऑनलाईन झालं आहे का हे 10 दिवसाच्या आत खात्री करून घेणं आवश्यक आहे. असं झाले तर आपल्याला वेळेच्या आत आपला जन्मदाखला ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड करून घेऊ शकतो, आपण मिळू शकतो. पण हे जर आपण केलं नाही तर आपल्याला मग तहसीलचे, मग कोर्टाचे हेलपाटे मारावे लागतात, चक्रा माराव्या लागतात. जर आपण वेळेच्या आत ऑनलाईन पद्धतीनं आपल्या बाळाची नोंदणी केली नाही तर मग आपल्याला संबंधित यंत्रणेकडून ह्या बाळाची नोंद आमच्याकडे नाही असं पत्र घ्यावं लागतं. मग कोर्टाकडे, तहसीलकडे आपल्याला जावं लागतं, ॲफिडेविट द्यावे लागतात, त्याचे पुरावे द्यावे लागतात वेगवेगळे. आणि मग तिथून मग संबंधित यंत्रणेकडून आपल्या ग्रामपंचायतीला तसे आदेश आल्यानंतर मग पुन्हा ऑनलाईन पद्धतीने त्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग आपल्याला जन्माचा दाखला मिळू शकतो. मग हा जर हेलपाटा, हा त्रास जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण आपल्या बाळाच्या नावाची नोंदणी 10 दिवसाच्या आत करून घेणं आवश्यक आहे. बाळाच्या नावाची नोंदणी करताना आपल्याला असा प्रश्न येतो की बाळाचं तर नामकरण झालेलं नाही, मग नाव नोंदणी कशी करावी? तर मला वाटतं की ही समस्या आजकाल जाणवत नाही. याचं कारण असं आहे की आपली महिला गरोदर असतानाच आई आणि वडील हे आपल्या बाळाचं नाव पोटामध्येच ठेवतात, पोटात असतानाच ठेवतात. मुलगी झाली तर हे नाव आणि मुलगा झाला तर ते नाव, अशा पद्धतीनं आपण नावाची निश्चिती केलेली असते. म्हणून बाळाच्या जन्मानंतर त्याचं जे काही नाव आपण गृहीत धरलेलं आहे किंवा नामकरण त्याचं रीतसर करणार आहोत तेच नाव व्यवस्थितपणे जेव्हा आपण डॉक्टरकडे आपलं नाव नोंदवतो, सांगतो, तेव्हा व्यवस्थित सांगा. बाळाचं नाव, बाळाच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव हे करेक्ट आहे का, त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे का, हे देखील आपण जाणीवपूर्वक डॉक्टरांकडे नाव देताना पहा आणि याची खात्री करा. तरच जन्माचा दाखला या प्रमाणपत्राबद्दल आपल्याला भविष्यामध्ये समस्या येणार नाहीत. आपल्याला हा विषय नक्कीच आवडला असेल किंवा समजला असेल. जर काही प्रश्न आपले या संदर्भातले असतील तर निश्चितपणे त्या संदर्भातले प्रश्न अधिकृतरित्या आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. आपण कमेंट बॉक्समध्ये आपले काही प्रश्न असतील सांगा किंवा हा विषय आवडला असेल तरी सांगा, आम्ही आपल्याला प्रतिक्रिया देऊ. आणि हा विषय आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना अवश्य पाठवा, जेणेकरून त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. नमस्कार.